नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज या भिजलेल्या राजम्याची रेसिपी बनवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. इथं रात्री मी राजमा एक वाटीभर भिजू घातला होता. तर आता मी पाण्यातून बाजूला काढून घेतलेला आहे राजमा. आता इथं या रेसिपीला कढीपत्ता आणि हिरवी मिरची, बटाटे लागणार आहे. यासाठी इथं बटाटा सुरुवातीला वरचं साल काढून कट करून घ्यायचे. आता मध्यम आकाराच्या फोडी बनवून घ्यायच्या. आता इथे एक मिरची घेतलेली आहे हिरवी. आता एक वाटीभर तांदूळ आणि मूग डाळ घेतलेले 2 चमचे. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे तांदूळ एकदम छान सुपाने फटकून घेतलेले आहेत. आता याला धुवून असंच ठेवायचं. याच्यात राजमा टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढा आवडत आहे तेवढा याच्यात राजमा टाकून घ्यायचा आहे. आता इथं सर्व साहित्य कट करून झालेलं आहे, काही राहिलेलं आहे. तर मी इथं टोमॅटो आणि कांदा कट करायचा राहिला होता. ती पण असं कट करून घ्यायचं उभ्या आकारामध्ये. आता इथं छोटा कांदा घेतलेला आहे, ती पण उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. आता इथं गॅसवर कुकर ठेवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकायचे. तेल गरम झाल्यावर जिरे, मोहरी टाकून घ्यायचे. आता इथे जिरे, मोहरी टाकून घेतलेले आहे. जिरे, मोहरी तडतडल्यावर ह्याच्यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे. आता लसूण अद्रक पेस्ट टाकायची ह्याच्यामध्ये. आता इथे लवंगा 2, मिरे आणि दालचिनी तेजपान टाकलेलं आहे. आता लसूण पेस्ट टाकायचं थोडासा. आता 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, उभ्या कट करून. आता छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये. लवंगामुळं आणि दालचिनीमुळं एकदम छान सुगंध येतो खिचडीला. आता इथं कढीपत्ता टाकलेला आहे. आता टोमॅटो टाकायचे अर्ध. आता हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचंय. आता इथे एक बटाटा घेतलेला आहे मध्यम आकाराचं कट करून, ते पण ह्या तेलामध्ये परतून घ्यायचंय. चवीनुसार मीठ टाकायचे. आता हे सर्व मसाला एकदम छान असा भाजलेला आहे. तर चिमूटभर हळद टाकायची. घरगुती काळा तिखट टाकायचंय. आता एकदा ही चमच्याने मिक्स करून घ्यायचंय. आता इथं राजमा आणि तांदूळ टाकून घ्यायचे. तर एकदम छान चवदार अशी मी राजमा खिचडी बनवणार आहे. आता इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचे आणि टोपण लावून मध्यम गॅसवर 1 शिट्टी करून घ्यायची किंवा मोठ्या गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर तांदूळ सुरुवातीला धुतल्यामुळे लगेच तयार होते. आता इथे झाकण लावून घ्यायचे. आता मध्यम गॅस ठेवलेला आहे बघू शकता. आता मी मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता कुकर थंड झाल्यास मी याच्यात तुम्हाला खिचडी दाखवत आहे. तर राजमा खिचडी एकदम छान चवदार अशी झालेली आहे बघू शकता. आता इथे मी नैवेद्याचं ताट बनवत आहे. आता या ताटामध्ये खिचडी काढून घ्यायची आणि मी आधीच शिरा पण बनवलेला आहे. ते पण एका या कप्प्यामध्ये टाकून घ्यायचंय. आता ह्याच्यावर तुळशीचे पानं ठेवायचे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.